आजची रेसिपी ही रेसिपी नाही. खरं तर हा एक संस्कार आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हातोहात जाणारा. रोज दुधावरची साय निगुतीने काढायची. ती व्यवस्थितपणे स्वच्छ, शुद्ध अशा चिनी मातीच्या भांड्यामध्ये जतन करून ठेवायची. आज भांडी छोटी आहेत कारण परिवार लहान आहेत. पण पूर्वीच्या काळी भली मोठी कुटुंब आणि अगदी रोज दिवसागणी काढलं जाणारं लोणकडी तूप. पण आता 4-5 दिवसांनी हे भांडं भरलं की मग त्याचं छानपैकी घुसळून लोणी काढायचं. उपकरणं बदलली असतील काळाप्रमाणे, पण पद्धत तीच. प्रेम, माया, आपल्या माणसांसाठी निगुतीने कष्टाने काहीतरी करण्याचे हे आहेत संस्कार. आणि ते फक्त मुलींवरच असायला हवे असं नाही, तर ते मुलांवरही तितकेच व्हायला हवेत. कारण आयुष्य आपल्याला केव्हा, कुठे, कधी, कुठल्या परिस्थितीत नेऊन सोडेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून हे संस्कार आहेत आणि जे देशात असोत किंवा विदेशात, ही एक गोष्ट मी कधीही करायची सोडली नाही. आणि ते म्हणजे अशा छानपैकी साठवलेल्या साईपासून केलेली मस्त फक्कड असं लोणकडी तूप. छान कढवायचं मंद आचेवर आणि मस्तपैकी रवाळ तूप तयार. आणि ह्यातून निघालेलं जे दूध आहे ते असं गरम करायचं, कर्डल होतं, फाटतं आणि त्याचं छानसं पनीर तयार करायचं, जे कुठल्याही भेसळीशिवाय घरच्या घरी बनवता येतं. आणि एखादी रेसिपी त्यांनी अगदी व्यवस्थित घरच्या घरी होते. आणि म्हणूनच मला वाटतं की हे आहे संस्कार. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचे, प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचे, प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करण्याचे, एका पिढीकडून परंपरेने दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारे. आणि म्हणूनच वाटतं की ही संपूर्ण प्रक्रिया ना आपल्याला पेशन्स शिकवते. रोज आपल्याला अपेक्षित ध्येयाच्या दृष्टीने थोडं थोडं पुढे जात जाणं, थोडं थोडं काम करत राहणं. जसं आपण रोज दुधावरची साय निगुतीने जपतो आणि मग त्याचं रूपांतर होतं ह्या छानशा रवाळ सुगंधी अशा लोणकडी तुपामध्ये, ज्याचा सुगंध, ज्याचा स्वाद कधीच कुठल्याच इतर गोष्टीने रिप्लेस होणं शक्य नाही. आणि हेच तर प्रतीक आहे आपल्या आईच्या, आजीच्या मायेचं. असं छानसं घरगुती तूप बघितलं की इतका आनंद होतो ना खरंच. आणि असं सॉफ्ट पनीर. आणि मग हे तूप असं खमंग घरगुती पदार्थांसाठी किंवा आपल्या बाळाच्या पोळीवर, मोदकावर थोडंसं बळीच जास्त घालणारी आपली आई. काय तुमच्या आईने देखील तुमच्या वरण भातावर असंच एक्स्ट्रा तूप घातलं आहे की नाही?